महत्त्वाची मोठी बातमी येते बीडमधून आकाच्या आका संदर्भातली। धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरीही त्यांच्या अडचणी काही कमी झालेल्या नाहीत। मुंडेंच्या जगमित्र कार्यालयामध्ये खंडणीची बैठक झाल्याचं आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या जबाबात उघड झालंय। वाल्मिक कराडनं खंडणीसाठी आवादा कंपनीला 6 वेळा धमक्या दिल्याचं अधिकाऱ्यांनी जबाबात सांगितलंय। पहिली धमकी 28 सप्टेंबर 2024 ला परळीत येऊन भेटा नाही तर काम बंद करण्याची कराडकडनं धमकी। दुसरी धमकी 11 सप्टेंबरला बीडमधल्या कामाची माहिती आहे, तुमच्या वरिष्ठांना माझ्याकडे घेऊन या। तिसरी धमकी 8 ऑक्टोबर परळीमध्ये कराड विष्णू चाटे आणि अधिकाऱ्याची जगमित्र कार्यालयात भेट। प्लांट सुरू ठेवायचा असल्यास 2 कोटींच्या खंडणीची मागणी याच दिवशी करण्यात आली 8 ऑक्टोबर रोजी। तर 26/11 म्हणजे 26 नोव्हेंबरला कराडनं सांगितलेले 2 कोटी द्या अन्यथा जिल्ह्यामध्ये काम करू नाही देणार अशी धमकी सुदर्शन घुलेनं दिली आणि 29 नोव्हेंबरला काम चालू कराल तर याद राखा कराडनं पुन्हा धमकी दिली। सुदर्शन घुले दुपारी 1 वाजता मस्ताजोग मधील कंपनी ऑफिसमध्ये आला होता आणि वाल्मिक अण्णांची मागणी पूर्ण करा आणि त्यांची भेट घ्या असं यावेळेस सुदर्शन घुलेनं सांगितलं। धमकी क्रमांक 6 डिसेंबरला सुदर्शन घुलेची कंपनीत येऊन सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ आणि मारहाण। 6 डिसेंबरला कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे 2 कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आली। संतोष देशमुखांचा हस्तक्षेप झाला, कंपनी बंद करू नका म्हणून त्यांनी सांगितलं। दरम्यान सरपंच संतोष देशमुखांना जीवे मारण्याची कराड गँगनंच धमकी दिली। आवादा कंपनीकडनं जी खंडणी मागण्यात आली होती ती अगदी मे पासून मागण्यात आली होती आणि 28 मेला त्यांचं अपहरण देखील करण्यात आलं आणि सारखी मागितली जात होती। त्याच्यापैकी एकदा जगमित्र शुगर मिल्स मध्ये केली होती, एकदा सातपुडा बंगल्यात देखील बोलवून, कारण सातपुडा बंगल्यात बोलवण्याच्या मागचा हेतू हाच होता की मंत्र्यांच्या इथे आम्ही तुला बोलवतोय आणि तुला ते पैसे देण्याची गरज आहे, म्हणजे याच्या मागे धनंजय मुंडे होते की नाही आता स्पष्ट झाले।